दिसतो तू पण ईशान क्यूट दिसतो. अनुष्का गरबा खेळून कसं वाटतंय तुला आज? मी कसा दिसतोय? हाय गाईज, नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. तुम्ही माझ्या चॅनलमध्ये नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा माझा परत एकदा एक नवीन ब्लॉग येत आहे. तर हा ब्लॉग पूर्ण बघा, कारण हा ब्लॉग आहे खूप इंटरेस्टिंग. कारण आता आमचा क्लासचा म्हणजे डीके डान्स स्टुडिओचा आज गरबा नाईट आहे. तर आज मी तिथे जाणार आहे गरबा खेळायला. म्हणजे आम्ही सर्व आमची टीम असणार आहे, सर असणार, मॅम असणार, प्लस आमच्या क्लासमध्ये जे सर्व ऑल मेंबर आहे ते पण असणार आहेत. तर हा ब्लॉग पूर्ण बघा लास्ट पर्यंत. आता मी चाललो आहे घरातून 2 वाजता क्लासवर, डान्स क्लासला. तर घरातले वाजले 2. तर मी आता घरातून 2 वाजता मी घरातून बाहेर पडणार आहे. सर मला बोलले क्लासवरती आहे, डान्स क्लासवरती. तर आता आपण जाऊ डान्स क्लासला. झोपलाय. आता मी चाललोय पप्पाया नर्सरीला, आशीर्वाद नगर टू पप्पाया नर्सरी. तर गाईज मी आता पप्पाया नर्सरीला उतरलो आहे. मी आता सरांना कॉल केला, पण सर मला बोलले की क्लासवरती नको येऊ. तर सरांनी मला एक ॲड्रेस दिला आहे, बाबुल ड्रायव्हिंग स्कूल. तिथं आता इथे नाही का मला, तर आता डायरेक्ट बाबुल ड्रायव्हिंग स्कूलवरती भेटू. तर गाईज इथे मी बाबुल ड्रायव्हिंग स्कूलवरती पोहोचलो आहे. सर मला बोलले होते म्हणे की मी आता तिथे आल्यावर मला कॉल कर. मी काय अजून सरांना कॉल केला नाही. तर मी आता 2 मिनटात सरांना कॉल करतो. वरचं किती वाट बघतो. तर गाईज खूप वेट करताना इथं पार दादा मला घ्यायला आलाय. तर आता आम्हाला घ्यायचं आहे. आम्ही फॉर्च्यून घ्यायला चाललोय. आता फॉर्च्यून घ्यायला चाललोय आम्ही. तुम्ही घेतले का? नंबर तू दरवेळेस व्हाईटच घेतो, मी काळेच घेणार. मागच्या वर्षी काळे मला आवडले होते. काळे नाही आले. काय नाही कोणते बघूच आहेत काय तर भरपूर. पण चला बघू आता, डायरेक्ट दुकानात भेटू. तर आम्ही इथं आता गरबाचे कॉस्ट्युम बघणार आहे माझ्यासाठी. पार दादांनी ते घेतले. पार दादा सजेशन देतोय मला. सजेशन दे ना, कोणते चांगले कोणते नाही. तर गाईज दादांनी मला आता गरबाचे कॉस्ट्युम दिले आहे. खूप चांगलं, खूप भारी वाटलं मला. खूप छान सेक्शन आहेत आमच्याकडे, व्हरायटी भरपूर आहे. दादा तुमचा ऍड्रेस सांगता? लोकेश कटारिया, बागुल मोटर ड्रायव्हिंग स्कूल जवळ, समर्थ अध्यापक विद्यालयाच्या बाजूला, तांबे कॉम्प्लेक्सच्या समोर, सातपूर कॉलनी, नाशिक. सातपूर कॉलनी. सर्वांनी व्हिजिट करा. तर आता आम्ही आमचे कॉस्ट्युम घेतले. इथं माझ्या बॅगेमध्ये माझे कॉस्ट्युम पारदाकड. आता मी चाललो आहे डान्स क्लासवर, थोडी प्रॅक्टिस करतो. तर काय पार दादाला मी आता बागुल ड्रायव्हिंग स्कूलवरती सोडलं होतं, कारण मला घ्यायला आता बॉबी आलता. आता मी बॉबी सोबत इथं अंबिका स्वीटवरती काहीतरी काम आहे. तर काय आमचं काहीतरी काम निघालंय. निस्ता चमक रहा ना भाई, ब्लॉक में निस्ता चमक रहा भाई, फॉरेनर ना भाई. हाय गाइस, अन बाईला जाणो आश्रदान मशात. अरे कहना क्या चाहते हो? तर काय बागुल ड्रायव्हिंग वरून मी राहणार होतो क्लासवरती, पण तिथं बागुल ड्रायव्हिंगच्या रस्त्याने आमचं ऋषभचं घर आहे. म्हटलं आता ऋषभच्या घरी थोड्या वेळ थांबतो, तो ऋषभ फ्रेश होईल. मग त्याच्यानंतर आता आपण डायरेक्ट डान्स क्लासमध्ये जाऊ. पण इथं मला एकदम माझ्या खूप चांगल्या माझ्या परम मित्राची आठवण आली, तो म्हणजे तिरप्या. तर काही आता इथं बॉबीच्या घरचं आता काम झालंय. आता बॉबी आम्ही थोडंसं 15 मिनिटं थोडासा इथं आराम केला, रेस्ट केला. आता आम्ही चाललो आहे डान्स क्लासवरती. तर तुम्ही हा ब्लॉग पूर्ण बघा आणि तुम्हाला एकदम असं मनापासून सांगतो, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा. आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कसा नाही कमेंट मध्ये नक्की आणि 100 सांगा. डायरेक्ट आता भेटू क्लासवरती. तर गाईज आता आम्ही बॉबीच्या घराकडून इथं थोडासा पायी चालत तिथं आनंद शाळेला आलोय. आम्ही साहिलची गावाची त्याच्या घरापासून वाईट बघतोय, तो अजून
आलाच नाही तर जाऊ दे. आता मला विकी सर घ्यायला आले थोडं. आता विकी सरांसोबत मी बाहेर चाललोय. तर विकी सर आपण मध्ये थांबले का? हा तर गाईज मला पप्पा नर्सरीला विकी सर भेटले होते. आता मी विकी सरांसोबत थोडं आंबटला चाललोय. सरांचं काहीतरी काम आहे. डान्स प्रॅक्टिस हा डान्स आहे. नाही डान्सची प्रॅक्टिस घ्यायची असं. हा डान्स प्रॅक्टिस घ्यायची सरांसोबत. तर आता आम्ही चाललोय आंबडला. माझं काय सकाळपासून क्लासवर जाणं जमत नाही. जेव्हापासून व्लॉग स्टार्ट केला तेव्हापासून. आता बघू सरांचं काम झाल्यावरती क्लासवर जातो का नाही का जाऊनच तिकडे जातो. तर गाईज आम्ही तिथं पोचलोय. तिथं आज विकी सर डान्स शिकवणार आहे तिथं. तर आम्ही आलो आहे आंबड MIDC मध्ये. सर कुठे डान्स शिकवणार आहे बघू. तर किती वाजता आलतो आपण? किती वाजता आलो? 4:30. 4:30ला आम्ही आलतो. 5:30 आम्ही वेट केला. पाहिजे सर आता त्यांचा डान्स शिकवणार आहे. तर फायनली गाईज सरांचा एकदा आता डान्स कोरिओग्राफ करून झाला आहे. आता आम्ही जाणार आहे आमच्या क्लासवरती. फायनली मला दुपारपासून आता टाइम भेटला क्लासवर जाण्यासाठी. तर आज मी क्लासवर जाण्यासाठी खूप आतुरता आहे. कारण मी आता घालणार आहे गरबाचा कॉस्ट्यूम. म्हणजे मीच काय सर सुद्धा आतुरते. भेटू आता क्लासवरती डायरेक्ट. तो सो गाईज सकाळपासून मला क्लासवर यायची इच्छा होती. आता वाजले आहे सर किती वाजले? 7 वाजले. आता फायनली क्लासवरती आलोय. आता आम्ही थोडेसे कॉस्ट्युम घालून आम्ही आता जाणार आहे नंदनवन लॉन्सला. हा पण थोडाफार सस्पेन्स नव्हता. नंदनवन लॉन्सला जाणार आहे. तुम्ही बघू शकतो माझी हालत काय आता. तर थोडंफार मी क्लासवरती फ्रेश होईल मग नंतर आता आम्ही जाणार आहे. हाय गाईज फायनली आम्ही आज तयार झालो आहे. म्हणजे आत्ताच तयार झालो एवढ्यात. तर तुम्ही बघू शकता आम्ही कसं दिसतोय कसं नाही. शुभम आम्हाला सांग. शुभम असं दिसतोय आम्ही. थँक्यू. आता आम्ही चाललो आहे नंदनवन लॉन्सला. तर हा व्लॉग पूर्ण बघा. पूर्ण म्हणजे पूर्ण. अजून खूप इंटरेस्टिंग आहे. तर आमच्याकडे पास आहे 2 विकी सरांचा माझा. तर तुम्हाला जर असे नवरात्राचे 9 दिवसचे नंदनवन आणि डेमोक्रेसीचे पास हवे असतील तर मी तुम्हाला एक कॉन्टॅक्ट शेअर करतो. त्या कॉन्टॅक्टवर जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ते म्हणजे राहुल सरांकडे. तर प्लीज हा व्लॉग पूर्ण बघा. आणि बघा मला कसा दिसतोय सांगा तुम्ही कमेंटमध्ये सर्वात पहिले मला. आणि बघा मला कसा दिसतोय सांगा तुम्ही कमेंटमध्ये सर्वात पहिले मला. भाई मारो मुझे मारो. कमेंट मध्ये कसं दिसतो ते सांगा. हो सर चला लवकर. आता डायरेक्ट भेटू नंदनवनला. A few moments later. तर फायनली आम्ही आता नंदनवन लॉन्सकडे आलो आहे. म्हणजे पोहोचलोच आहे. आता फक्त आतमध्ये जायचं आहे आम्हाला. 5 मिनिटात आता आम्ही आतमध्ये. आता आम्ही पण आता मज्जवणार. तर आता आम्ही आमचा पास देणार आहे आतमध्ये जायला. सर दे.
सोबत आहे. तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. 100%. तर आज मॅम पण खूप भारी दिसतात. मॅम मी काय दिसतोय? एक नंबर. दिकरा ना ब्रो एवढा ये चलो जमलो आम्ही नॉनस्टॉप खेळलोय. या चॅनलला पण सबस्क्राईब करा, या चॅनलला पण सबस्क्राईब करा. सर जब्बर खतरनाक एनर्जी एक नंबर. बाय. हो उभे राहा. गाईज इथं आता आमचा सर्वात मोठा प्रॉब्लेम क्रिएट झाला आहे. आम्ही सर्कल केला होता, तो सर्कलला मोडला आहे. इथं आम्हाला आता नवीन सर्कल तयार करायला पण जागा नाही. सर्वात गणगण दादा याची गणगण काय चालू यालाच माहिती. काय म्हणतो नाही. तू पण ईशान क्यूट दिसतो. क्यूट दिसतो. क्यूट 2-3 खूप अशी आनंदाची गोष्ट आहे की आमच्या क्लासच्या म्हणजे आमच्या ग्रुपच्या एका लहान मुलीला प्राइज भेटला आहे. त्यासाठी सर्व 1-2 शब्द. थँक्यू. प्राइज भेटले कसं वाटतंय तुला? मस्त वाटतंय काहीतरी. तर गाईज पॅकअप झालेला आमचा पॅकअप झाला आहे. अनुष्का गरबा खेळून कसं वाटतंय तुला आज? या ठिकाणी भारी वाटतंय तुला? साहिल तुला कसं वाटतंय गरबा खेळून? वाटलं हे ब्लॉग येणार आहे. तर हे गाईज तुम्हाला आजचा माझा फायनली आता माझा ब्लॉग संपणार आहे. तर आजचं आपलं लॉनचं कसं वाटलं? एकदम खरं लॉन्च एकदम म्हणजे थोडस मनाला वाईट वाटलं खेळायला भेटलं नाही म्हणून. डिसअपॉइंट झाली. खूप डिसअपॉइंटमेंट झालं आम्ही. जाऊ द्या जे असेल ते. मी हा ब्लॉग सोडणार आहे लवकरात लवकर. तर हा ब्लॉग पूर्ण बघा. रातचा ब्लॉग बघा. लाईक शेअर आणि कमेंट करा. बेल आयकॉन दाबा. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नवीन ब्लॉग तुम्हाला असेच जाऊ दे. चला भेटू. सी यू बाय. माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. बाय.